हरभऱ्याच्या डाळीचा गरगटा मिरचू बनवते। तर इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली, भिजवून घेतली, 2 तास डाळ भिजत घातली होती हरभऱ्याची। तर बघा त्यासाठी इथं लसूण पाकळ्या घेतल्यात 7-8, हळद घेतली आहे, जिरं घेतलं आहे, मोहरी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। ह्याच्यामधलं आपण पाणी काढून घेऊया। तर बघा एका पातेल्यामध्ये आपण डाळ घालून घेऊया। थोडीशी हळद, हिरव्या मिरच्या घालून घेऊया, लसूण पण घालूया। हे आता आपण शिजवून घेऊया। तर बघा हरभऱ्याची डाळ आणि मिरच्या आपण शिजायला टाकल्या होत्या। तर बघूया आपण शिजले का। हे बघा शिजले। तर आता आपण हे हटवून घेऊया। तोपर्यंत फोडणीसाठी कढई ठेवून घेऊ, गॅसवरती कढई ठेवून घेऊया। आता याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं मोठा शेंगदाण्याचा कूट घालूया। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे हटवून घेऊया। आता आपण आबडधोबडच मिरचू आपण हटवून घेतले। तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। फोडणी तयार करून घेऊया। तेल घालूया, आणखी थोडंसं घालूया, जिरं टाकूया, थोडीशी मोहरी, आणि हे हटवून घेतलेलं मिरची थोडंसं पाणी आणखीन घालूया। आणि एक उकळी आणूया। तर बघा आपल्या उकळी गरगट्या मिरचूला व्यवस्थित उकळी आली। तर आता आपण कोथिंबीर घालूया। तर बघा अशा प्रकारे आपलं गरगटा मिरचू तयार झालं।